मान्सून संदर्भात खुश खबर आहे। भारताच्या निकोबार बेटांवर 24 तासात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेट समूहात मान्सून दाखल झालाय। पुढील 3 ते 4 दिवसात अरबी समुद्राच्या काही भागातही मान्सून दाखल होणार आहे। बंगालच्या उपसागरात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे। भारतीय हवामान विभागाने या संदर्भातली माहिती जारी केली आहे। निकोबार बेटांवर सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता पावसाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून उन्हाने काहिली होणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि खूप महत्त्वाची बातमी। ज्या पावसाची प्रतीक्षा आपण सगळेजण करतोय त्या पावसाचं अंदमान निकोबार बेट समूहांमध्ये आगमन झालंय आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती आहे, अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये अरबी समुद्रात देखील पावसाचं आगमन होईल। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, साधारण मेचा मध्य उजाडला की पावसाची चाहूल लागायला लागते। कुठपर्यंत पावसाचं आगमन झालेलं आहे आणि पुढचा प्रवास कसा असेल? साधारणपणे 13 मे ते 17 मे दरम्यान आपल्याला मान्सून हा अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होताना पाहायला मिळत असतो आणि आता सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर निकोबार बेटांवर मागील 24 तासांमध्ये आपल्याला सर्वत्र पाऊस होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच एकूणच जे निकष आहेत ते मान्सूनचे पूर्ण झाल्यामुळे आज भारतीय हवामान विभागाकडून निकोबार बेट असेल किंवा मग जे दक्षिण बंगालच्या उपसागरामधला जो काही भाग आहे, दक्षिण अंदमान समुद्र असेल आणि उत्तर अंदमानचा काही समुद्राचा भाग आहे, इथं मान्सून दाखल झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। सोबतच पुढील 3 ते 4 दिवसात दक्षिण अरबी समुद्रामधला काही भाग, मालदीव मधला काही भाग हा देखील व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। साधारणपणे जर का तारीख बघायची तर 27 मे पर्यंत मान्सून हा केरळ पर्यंत दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आला आणि सध्याची वाटचाल जर पाहायची तर त्याच वेगाने आपल्याला जाताना दिसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।